नांदेडच्या बिलोली तालुक्यातील डोणगाव बुद्रुक येथील महादेव मंदिरात शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला। सुमारे 350 वर्षांपासून चालत आलेल्या बारस यात्रेनिमित्त आंबलीच्या घागरी डोक्यावर घेऊन हातात आरत्या घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या, तर वराड म्हणून जिल्ह्याभरातून भाविक उपस्थित होते। रात्री उशिरापर्यंत काठ्या, कावडी, टाळ मृदुंगाच्या निनादात वाजत गाजत माळावर मंदिरात आल्या। बिलोली तालुक्यातील डोणगाव बुद्रुक येथील मी रहिवासी गजानन बसवंतराव पाटील। तर आमच्या गावातील या ठिकाणी बार्शीची यात्रा फार मोठ्या स्वरूपात फार उत्साहात ही साजरी केली जाते। तर प्रति शिंगणापूर म्हणून आमच्या या बार्शी यात्रेचं एक स्वरूप आहे। तर जसं शिंगणापूरला यात्रा साजरी केली जाते त्याच पद्धतीनं आमच्या डोणगाव बुद्रुक या ठिकाणी सर्वसमावेशक सर्व समाजाला घेऊन ही यात्रा साजरी केली जाते। तर साधारणतः 400 ते 500 वर्षापूर्वीपासून ही परंपरागत यात्रा ही चालू आहे आणि मानकरी या नात्याने मी माझं सर्व कुटुंब संपूर्णपणे कुठेही जरी असलं तर यात्रेनिमित्त गावावर येऊन ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही साजरी करतो। त्या ठिकाणी आमचे जंगम मंडळी असतील, आमचे मठवाले असतील किंवा कुरे मंडळी असतील, मुंके मंडळी असतील किंवा इतरही आमच्या गावातील इतर जो समाज आहे ह्या समाजाला सर्वांना घेऊन ही यात्रा आम्ही गावकऱ्याच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही साजरी करतो। हर हर महादेव। मी डॉक्टर वेदप्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर मठवाले। साधारणपणे चैत्र महिन्याच्या एकादशीला आमच्या या डोणगाव बुद्रुक गावामध्ये यात्रा महोत्सव सुरू होतो आणि या एकादशीच्या पहिल्या दिवशी आमच्या मठवाले जंगम परिवारामध्ये ज्या कावडीची स्थापना आहे त्या कावडीचं त्या ठिकाणी शुद्ध पाण्याने जलाभिषेक केलं जातं। द्वादशीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी या ठिकाणी या गावामध्ये संपूर्ण गावकरी समाज, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये येऊन आंबलीचं नैवेद्य महादेवाला अर्पण करून ते ग्रहण करीत असतात। आणि याच द्वादशीच्या दिवशी या आमच्या मठवाले जंगम परिवाराच्या कुटुंबामध्ये साधारणपणे 250 ते 300 वर्षा अगोदर बसवंतराव डॉक्टर यांच्या परिवाराच्या पुढाकारातून जी कावड परंपरा आम्ही सुरू केलेली आहे त्या कावडीचं या ठिकाणी एक यात्रेच्या स्वरूपामध्ये आम्ही आणत असतो। प्रामुख्याने मठवाले जंगम परिवारातील जो ब्रह्मचारी असतो त्याला त्या कावडीवर उभं करून ही सबंध गावकरी मिरवणूक काढत असतात आणि या मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी सबंध गावकऱ्यांचा जो एकोपा आहे तो आम्हाला या निमित्ताने पाहावयास मिळतो। ही परंपरा आजची नाहीये, साधारणपणे आमच्या कुटुंबातली आता ही 4थी पिढी या कावडीवर उभं टाकण्याचं काम करत आहे। हा गावकऱ्यांनी दिलेला मान आहे, शंभू महादेवांनी दिलेला हा आशीर्वाद आहे आणि ही परंपरा कायम या गावाच्या लोकांनी जपलेली आहे आणि याचा आम्हाला समस्त गावकरी म्हणून अभिमान आहे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।